पुरुष मंडळ माझ्यापेक्षा तज्ञ तुम्ही गाताच्या गाता लिहून ठेवलेला आहे तर कशासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की जगात कोण मोठा आहे जगात मोठं कोण आहे तर पहिले देव दुसरे संत ह्याच्यापेक्षा जगात दुसरं कोणी सुद्धा मोठं नाही एक पहिला देव मोठा आहे आणि दुसरे संत मोठे येतात आणि सगळ्यापेक्षा मोठा कोण असेल तर माझा कृषी प्रधान शेतकरी राजासारखा जगात या मोठा कोण सुद्धा नाही कारण शेतकऱ्यांना शेत पिकावं लागतं सोन्याचं जर घर बांधलं तर भाकर खाण्यासाठी पोट भरण्यासाठी भाकर खावी लागते आणि भाकर खाण्यासाठी शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतं आणि कष्ट केल्याशिवाय भाकर भेटत नाही म्हणून सगळ्यापेक्षा कोण मोठं तर माझा कृषी प्रधान शेतकरी राजा मोठा ही उगाच फुगायला लागली त्या अवकाळी पाऊस पडल्यावर ही म्हणते माझा नाद करायचा नाही तुमचा नाद करायचा नाही तुमच्याकडून घेव तरी काय जनतेनं मी सांगते आपल्यापेक्षा जगात हरीची लाल आहे ती आपल्यापेक्षा हरीची लाल आहे ती महिला मंडळ मला काय सुद्धा येत नाही बर का पण माझ्या महिला मंडळ किती आले त्या महिला मंडळ कसली माझी लाडकी बहीण लाडकी बहीण हे तुम्ही लाडक्या बहिणी झाला का नाही महिला मंडळ झाला किती दिवसापासून झाला सर लाडक्या बहिणी म्हणे असा धुमाकूळ घातला अहो निवडणूक आली 3 भाऊ प्रत्येक बहिणीला 3 भाऊ झालं आणि निवडणूक जवळ आल्यावर भावाने सांगितलं बहिणीवाली काय तुमचा अकाउंट नंबर काय आधार कार्ड बँकेला जोडा काय करा ही बायावानी सगळं गोळा केलं बँकेत गेल्या सगळं दिलं ऑनलाईन अंगठा केला कुणाचं केवायसी झालं कुणाची पगार पडली कुणाची पडली नाही एक जणीची पगार पडली एक जण म्हणली एक जणीला माझी पगार पडली बाय म्हणली दुसरी उठली ना आपली पगार बघाय गेली तिची पडलीच नव्हती तिची केवायसी करायची होती असा धुमाकूळ घातला होता श्रावण महिन्यात लाडकी हो लाडकी बहीण नवऱ्याची दहीण हिच्या डोक्यात मिशन शिरली व सारी शेत गावतान भरली होती का नव्हती 4 चौघीची मीटिंग झाली हे भाड्यानं रिक्षा केली केवायसी करायला जाताना तिथं साईट बांध झाली व भजे खाऊन घरला आली मी पण बर का तुमच्या बरोबर मी सुद्धा मला सुद्धा धरते मी हिच्या खात्यावर 3000 आले तवा नवऱ्याला गुरकुन बोले
तीन भाऊ झाले व तिघा जणांनी 500 दिले. लाडक्या बहिणी आणू, आपल्याला आरक्षण आहे. आपल्याला काय आहे? आरक्षण आहे. आपल्याला गरज आरक्षणाची नाही, आपल्याला गरज संरक्षणाची आहे. पण आज आपल्याला आरक्षण आलेलं आहे कशामुळं? ह्यांच्या वाटावर मिशा राहिलेल्या नाही. त्या ही गटारीत कळायला लागली. ती ही म्हणते ती नाद करायचं नाही, नाद करायचं नाही, नाद करायचं नाही म्हणून पुरात वाहत चालली. ती मी माफी मागून बोलते. ही म्हणते बाई गावात आली, ही म्हणते त्या शिळीला बुटकं झालं बोकड म्हणते. शिळी असल्याशिवाय बोकड होत आहे का एवढं सांगून दे. शिळीची गरज आहे म्हणून बोकड होत आहे. बुटका असू दे, शिळी कसली बी असू दे, पण बोकड देण्यासाठी शिळी लागते एवढं लागते. ही बाई गावात आली म्हणते. बाई काय आता आली का गावात? बाई जन्मतच आलेली आहे. जन्म घेणे लागे वासनीच्या संगे त्याची झाली अंगे. बाई आता आली का? कारण ऐका, पहिला ब्रह्म होता तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. ब्रह्म होता, पण ब्रह्माला मूल जन्माला घालायची ताकद त्याच्यात होती, पण मूल वागवायची ताकद त्याच्यापाशी नव्हती. म्हणून मूल वागविण्यासाठी तिथं एक ढालगज निर्माण केलेली आहे आणि त्या ढालगज पासून जग निर्माण झालेलं आहे. म्हणून शिळी असल्याशिवाय बोकड जन्मत नाही, एवढं लक्षात ठेव. आई म्हणते बाई गावात आली, बाई गावात आली म्हणून जग निर्माण झालंय. बाई गावात आली. आता तू एकटा नवरदेव बाई गावात आणायची नाही. हे एकटा नवरदेव वाजत गाजत मारुतीच्या पारावर न्यायचा, ह्याला शिवती चढवायची आणि वाजत गाजत ह्या लग्न मंडपात आणून एकटा नवरदेव उभा करायचा. बाईच तिथं ठेवायची नाही. तुझं एकट्याचं लगीन लागतंय का नाही बाई नसल्यावर? ए श्रीरामच्या माऊलीला कुठं सोडतो श्रीराम म्हणून? झाल्याला माऊली कुठं सोडतो श्रीराम म्हणून? 10 लाखाच्या बंगल्यात नेऊन एकटा नवरदेव बसवा, एकट्याला पोरं होत नाही. ती अजी बीज एकले बीज अंकुरले रोप वाळले पर्यांती बीज एकले का बीजा पोटी तर रुकोटी जन्म घेती पर्यांती बीज एकले. आणि ही म्हणतय एक मोठा सावकार होता माझ्या तुझ्या शेजारी मी हाव, एवढं लक्षात ठेव. तू सावकार आहेस, मी वासना तुझ्या शेजारी आव, एवढं लक्ष. माझ्या नातात बरबाद झालाच म्हणतो. एक बाईस काय मोठा सावकार माझ्या शेजारी म्हणतो. बाईस काय एवढ्या मोठ्या मिश्या आहे त्या मर्दानी बारूड पण बाईचं बारूड म्हणतो काय मोठा शेजार. बैल आहे आता त्याचा व्यवसाय, त्याचा धंदा आहे, त्याला त्याचं येड आहे, त्याच्या रक्तात आहे. ते पण त्याचं कशाला गुंदोज करायचं? ती सांगत त्याच्या बाईलाच आता त्याच्यात आहे त्यानं, पण ही तर सांगायचं नाही बाईलाच. ही बारूड आहे, ही बारूड आहे. तुझी बैल कुठं शेरत आहे तिथं ती काम करते. ती हिथं तुझी बैल काय काम करीत नाही. ती ही बारूड आहे. ती म्हणून तो मोठा सावकार होता माझ्याशी. अरे बाई आली गावात, पाटील गेल्यात मातीत. बाई गावात आली, वासना नावाची बाई गावात आली. वासण्याच्या शेजारी पाटील आहे, 2 पाटील आहेत, एक मानाजी पाटील, एक आत्माराम पाटील. जोपर्यंत आत्माराम पाटील आहे तोपर्यंत मानाजी पाटलाचं काही चालत. एकदा आत्मा नावाचा निघून गेला की मानाजी पाटलाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि त्या मानाजी पाटलाचं वाटोळ करणारी ती वासना नावाची बाई आहे. त्या वासनेपासून सावध राहा. वासना नावाची बाई स्त्रियात आहे, पुरुषात आहे. आपण पण पुरुषाव, आपला आत्मा नावाचा पुरुष आहे. मग एक मग म्हणून अरे बाई आली गावात, पाटील गेल्यात मातीत. अरे बाई आली गावात, पाटील गेल्यात मातीत. तुला घाला या गारी, बाई आली या गावात. तुला घाला या गारी, बाई आली या गावात. बाई आली या गावात, पाटील गेल्यात
या सद्भक्तांनी चाललेल्या नामाचं कौतुक करून 101 रुपये दिलेला नाथांचा माऊलींचा आशीर्वाद असो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझा संबंध नाही, मी एक तुमच्यासारखी साधी बाई आहे. कोण बाई? ही वासना नावाची बाई गावात आलेली आहे. ह्या वासनेचा नाद करणाराचं कुणाचं बरं झालंय? नाद करायचा नाही, राजा रावणा उठल्यावर सांग, उठल्यावर निम पंक्चर झाली जात पीठ मागून खाणारी. खाली बसून भूक म्हणल्यावर भुकायचं, खाली बसून भुकायचं ना. आणि बोलताव का? महिला मंडळ ही नाद करायचं नाही म्हणते. ही तर कोण आहे? गुरव आहे म्हणते. नाद करायचं नाही. ही अहंकारी राजा रावण. काय कमी होत वा? पण एका शित्याचा नाद केला, एका वासनेचा नाद केला. एका क्षणात सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. एका क्षणात भिकारी झाला, गोसाई झाला. भल्या भल्यानं मोठ्या मोठ्यानं सोडलं आणि कुण्या झाडाचा पाला बिगर मिशाचा. तारकी यांनी माझी माती, पांडू महाराज ही सांगतोय इथं समाजात, ह्या सगळ्या बारुडवाल्यांनी माझी माती केली आहे. मला तारकी येऊ देत नाही त्या, तारकी येऊ देत नाही त्या. तुझी आई शपथ सांग तुला तारकी, ह्याला तारकी येत नाही ते ती सांगतोय का? ह्याला कशा तारकी येते? ही काय करतय? सगळ्याचा मुकदम होतय. 20,000ला कार्यक्रम ठरवितय, ईडी बागडी घेऊन जातय. त्यांना काय 500,000 देतय, सगळं पैसे खिशेत घालतय. जनतेला कळालं म्हणून याला तारकी म्हणून आम्ही सांगतोय माझी माती आमची काय बंद झाली बाबा. आता मला सांगा, हिरा झळकतच असतो, हिरा झळकत असतो. तुम्ही तारकी देऊ नका म्हणलेले लोक ऐकत आहे का? होय, तारीख देऊ नको म्हणलेले ऐकत नाही. ज्याला आवड आहे ती सांगतच असताय. पण तू इटून इटून गेला. 5 मजली महाडीला रंगीत गाडीला, 5 मजली महाडीला रंगीत गाडीला, भगव्या झेंड्याचं निशान, भगव्या झेंड्याचं निशान, लाल दिव्याच्या गाडीला, भगव्या झेंड्याचं निशान, लाल दिव्याच्या गाडीला. वयाच्या 16 वर्षी जगाची आई झालेली आहे. वय 16 वर्षे जगाची आई झाली ज्ञानेश्वर माऊली. वय 6 वर्षे जगाच्या पाठीवर पहिला अभंग कुणी लिहिला असन तर माझ्या 6 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईने लिहिला असन. काय अभंग लिहिला पहिला? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले म्हणी संती सुखे व्हावे पण. ज्या टायमाला माझी माऊली ताटी लावून बसली त्या टायमाला उपदेश पराभव कुणी लिहिला असेल पहिला तर माझ्या
6 वर्षाच्या मुक्ताईनं मग बाई कशात कमी आहे? बाई अर्धांगिनी आहे. बाई आज पुरुषाच्या जुलीला झूल लावून झुलती आहे. बाई कशात कमी आहे? सांगा ना. का तुम्ही आम्ही एवढ्या अहंकाराच्या पुरात वाहत चालला? माझी जाऊ साहेब जन्माला आल्या, छत्रपती शिवाजी महाराज घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, धर्माचं रक्षण करण्याकरता धर्मवीर संभाजी महाराज घडले, भगत सिंग देशासाठी लढून मरून गेले. महिला मंडळ आपल्याला तिसरा डोळा नव्हता. ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले, त्यांनी तुमच्या आमच्यासाठी तिसरा डोळा उघडला. अंगावर शेण मारून घेतलं, चिक्कल मारून घेतला, जगाचं नाव ठेवून घेतलं, पण तुमच्या आमच्यासाठी तिसरा डोळा उघडला असेल तर माझ्या सावित्रीबाई फुलेनं उघडला. कायदा नावाचा लिहून तुला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आज कायदा नावाचा समान करून तुला कायदा नावाचा करून ठेवला नसता, रक्तपात रस्त्यावर गेला असता. अशी माणसं जन्माला आली, देशासाठी मरून गेली. चंद्र सूर्य मावळ स्त्रोत त्यांच्या नावाची कीर्ती अमर राहणार आहे. आणि चंद्र सूर्य मावळ स्त्रोत, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा राहणार आहे. आणि तुम्ही आम्ही अहंकाराच्या पुरात असंच वाहत जाणार आहे. कशाला तुम्हाला एवढा अहंकार गर्व? माझ्यासारखा कुणी नाही, माझ्यासारखा कुणी नाही, माझ्यासारखा कुणी नाही, कुणी नाही, कुणी नाही, कुणी नाही म्हणून रावण मेला. माती मोल झाला. आपलं कोण आहे? आपलं एक देव आणि दुसरे संत आहेत. जगात आपलं कोणी सुद्धा नाही. बाकी कोण आहे? मित्र बंधू जलपाश तक बेबी रहेगा मकान तक घर के सभी अग्निदान तक. कोण आपल्या सोबत येणार आहे? कोण येणार नाही? येतो कोण? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया भगवंत. संकट येतो माय बापानं, बाकीचं मिथ्या आहे, सत्य ही भगवंत आहे. म्हणून उलट उलट रे गड्या फिर गोते खासी, उलट उलट रे गड्या फिर गोते खासी. भरला पुत्र मायेचा लोंढा भरला पुत्र मायेचा लोंढा बाहुलीच्या जाती, भरला पुत्र मायेचा लोंढा बाहुलीच्या जाती. काय म्हणते? बघ नदीचे पाणी रगड्या मोठे ओढी, भाल्या भाल्या पोहणाराला उलटून पाडी ती. आवेदेचा पूर दादा वेगी ओसरे ना,
विद्याला पूर आल्याला लवकर वसरत नाही. ज्या टायमाला पूर वसरलेला असतंय त्या टायमाला वेळ निघून गेलेली असते आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. 16 वर्ष जगाची आई झाली ज्ञानेश्वर माऊली तुमच्या आमच्या कल्याणासाठी. वय किती आहे? 16 वर्षे. तरुण पिढी म्हणती 16 वर्ष धोक्याचं गल. 16 वर्ष धोक्याचं नाही. माझी जनाबाई म्हणते 16 वर्षात काय करावं? वाचा विज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानाची, अति मूर्ख त्या दगडाची. दगडाला सुद्धा ज्ञान झालेलं आहे कारण दगडाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी नेवाशेत लिहिलेली आहे. त्या दगडाचं मंदिर झालंय, दगडाला ज्ञान झालंय. तुम्ही आम्ही कोण आहोत? माणूस आहोत. पण अगोदर ज्ञानेश्वर माऊली रेड्याला कळाली आणि पुन्हा माणसाला कळाली. अगोदर कुणाला कळाली? रेड्याला कळाली, माणसाला पुन्हा कळाली. हा, आपण तोवर वाहत जाता आणि पुन्हा वेळ निघून गेल्यावर काय होतंय? पश्चाताप झाल्याविषयी राहत नाही. म्हणून सावधान 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 माझे तुकोबर आहे म्हणतात गुण दोष याती न विचारू काही. गुण दोष तुम्ही बघू नका कुणाचं. माझी माऊली म्हणते आहे सर्वा गटी राम देहा देही सर्वाच्या तुमच्या आमच्या अंत करणार. मग काही कुणाकाची तुम्ही विटंबना करता? माझ्यासारखा कुणी नाही, माझ्यासारखा कुणी नाही, माझ्यासारखा कुणी नाही. कोण आहे तुमच्यासारखं? म्हणून म्हणते तुमच्यापाशी गाईसारखं आहेच काय? गाईसारखं यांच्यापाशी काहीच नाही म्हणून नाद करू नका म्हणते ती. आपल्यापासून काहीतरी आपल्यापासून घेवं आणि त्याच्यासाठी आपला कार्यक्रम ठेवलेला असते. म्हणून मूळ नाही शेंडा, अहो मूळ नाही शेंडा काय म्हणावया गाव गुंडा वेदानुवाद प्रचंडा शस्त्र भांड तिखंड विखंडा पाणी आणि विस्तव पेटला रे बाई. आधी होते शून्य, आधी होते शून्य ते झाले एक, एका पासून दोन झाले अलक्षे लक्ष देख. म्हणून महिला मंडळ आपल्याला संरक्षणाची गरज आहे, आरक्षणाची गरज नाही. पण आपल्याला आज आरक्षण भेटलेलं आहे. कशासाठी? 2 गोष्टी समाज बरबाद झालाय महिला मंडळ. तुमची आमची फॅशन वाढली, पुरुष मंडळाची व्यसन वाढली. तुमच्या हातावर मिशा राहिला नाही, त्या आमच्या अंगावर साडी राहिली नाही, आमच्या अंगावर साडी राहिली नाही. जिच्या डोक्यावर पदर ती या भारत देशाची मदर. तुमच्या आमच्या डोक्यावर पदर राहिला नाही. तुम्ही व्यसनाधीन झाला. 2 गोष्टी समाज बरबाद झालाय. म्हणून एकाला विचारलं दाढी का वाढली, एकाला विचारलं मिशी का काढली, एकाला विचारलं पॅन्ट का फाटली. एकच उत्तर आहे याच्यावर. काय काय सांगू दादा आता फॅशन वाढली, फॅशन वाढली. काय सांगू दादा आता फॅशन वाढली, फॅशन वाढली.
आपुसे एका जनार्दनी अखंड नाम गातसे अभिमानाची करावी होळी हो राम नामाची वाजवावी टाळी अभिमानाची करावी होळी हो राम नामाची वाजवावी